मी केतकी जोशी मनी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत गुंतवणुकीबद्दल, म्हणजे गुंतवणुकीचं नियोजन कसं करायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत नितीन वेटे, गुंतवणूक सल्लागार। खूप खूप स्वागत आहे सर। खूप महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे कारण गुंतवणूक कशी करायची, कसा ताळमेळ घालायचा हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय। तुम्हाला देखील जर काही प्रश्न असेल आणि काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता। त्यासाठी आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या। आमचा नंबर आहे 022668999263। आपण सुरुवात करूयात या कार्यक्रमाला। सर, गुंतवणूक सगळ्यांनाच करायची असते, अगदी छोट्या व्यावसायिकापासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत। पण कशी सुरुवात करायची हे कळत नसतं। सुरुवात कशी करायची, गुंतवणुकीची नियोजनाची सुरुवात कशी करायची? गुंतवणूक करताना प्रथम काय होतं ना की मला कोणा कन्सल्टंटची किंवा ॲडवाइस घ्यायची गरज आहे की नाही ह्याची कल्पना इन्व्हेस्टरला नसते। शक्यतो त्यांच्या रिलेटिव्ह, त्यांचे मित्र त्यांना जे सजेस्ट करतात त्या स्कीममध्ये केले जातात। त्या रिलेटेड कुठचे शेअर्स जर सांगितले असते तर चांगले शेअर्स आहेत ना, चांगले रिटर्न्स मिळतात ना, एवढेच प्रश्न विचारले जातात आणि केले जातात। आता गुंतवणुकीचे ना ऑप्शन्स बरेच वाढलेले आहेत आणि गुंतवणूक करायच्या आधी आपल्याला कशासाठी गुंतवणूक करतो, आपले गोल्स काय आहेत हे जर आपल्याला आधी माहिती असतील आणि त्याप्रमाणे जर गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणि कुठेही आपल्याला ना गुंतवणुकीनंतर शॉक किंवा सरप्राईज नाही राहत। तर त्याप्रमाणे आपण आर्थिक नियोजन करू शकतो। आणि असे कोणकोणत्या प्रकारात ही गुंतवणूक करता येते, म्हणजे कोणकोणत्या टप्प्यांमध्ये? एखादा मध्यमवर्गीय नोकरदार आहे तर तुम्ही काय सांगाल? गुंतवणुकीसाठी जे मेनली ऑप्शन जे असतात ना ते एकतर आपण फिक्स इंटरेस्टच्या ज्या स्कीम्स असतात त्या पोस्ट ऑफिसच्या असतात, बँकच्या असतात किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात जिथे आपल्याला फिक्स इंटरेस्ट रेट मिळतो तिथे आपण गुंतवणूक करू शकतो। इक्विटी रिलेटेड स्कीम्स असतात जिथे आपल्याला मार्केटचा जोखमीचा आणि त्याप्रमाणे आढावा घेऊन गुंतवणूक करता येते। त्या स्कीम्स आपण म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये करू शकतो, आपण रिअल इस्टेटमध्ये करू शकतो गुंतवणूक, आपण करन्सीमध्ये करू शकतो, डॉलर्समध्ये करू शकतो, युरोमध्ये करू शकतो, आपण कमॉडिटीजमध्ये करू शकतो इन्व्हेस्टमेंट। ह्या असे विविध ऑप्शन असतात गुंतवणूक करताना। तर त्या गुंतवणुकीच्या ऑप्शन्स स्टडी करून आपण जर गुंतवणूक केली तर म्हणजे सल्ला घेऊन जर केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो। आपल्याला फोन येत आहेत। किशन अडबलवार आहेत मुंबईहून। किशन, प्रश्न विचारा। हाँ, नमस्कार मॅडम। हा मॅडम, माझा प्रश्न होता की गुंतवणूक जे आहे, आम्ही नवीनच खातं खोललं होतं शेअर मार्केटचं, तर त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती की गुंतवणूक इकडे थोडं प्रॉब्लेम आहे परभणीमध्ये गुंतवणुकीसाठी, तर ते कशा प्रकारे करावे काही थोडं मार्गदर्शन पाहिजे। तुम्ही कोणतं खातं उघडलं होतं? HSBC मध्ये उघडलं होतं मॅडम। कुठलं रिकरिंग डीमॅट कुठलं अकाउंट उघडलं होतं? डीमॅटच होतं मॅडम। HSBC पुण्याहून। त्यांनी डीमॅट अकाउंट उघडलंय, पण आता त्याच्यात गुंतवणूक कशी करायची, शेअर मार्केट बद्दल वगैरे त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवं आहे। जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला ना 3 प्रकारच्या शेअर्स असतात। एक लार्ज कॅप शेअर्स असतात, एक मिड कॅप शेअर्स असतात आणि एक स्मॉल कॅप शेअर्स असतात। लार्ज कॅप म्हणजे ज्या पहिले 500 शेअर्स आहेत, टोटल 6000 कंपनी जवळपास लिस्टेड आहेत स्टॉक एक्सचेंजमध्ये। त्यातला जो सेन्सेस किंवा NSE डिपेंड असतं ते 500 शेअर कंपन्यांवरती असतं। त्या लार्ज कॅप कंपनी आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता। मिड कॅप ज्या असतात, ज्या अपकमिंग कंपन्या आहेत, ज्या मोठ्या होणार आहेत त्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता। आणि जे छोट्या छोट्या कंपन्या असतात की ज्या नव्या सुरू केल्या त्यांनी बिझनेस आणि पुढे वाढू शकतात, अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो। हे करताना कंपन्यांनी आधी काय परफॉर्मन्स दिला आहे, त्याची इक्विटी किती आहे, त्याचा डेप्ट किती आहे, बॅलन्स शीट आधी स्टडी करून जर गुंतवणूक केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते। म्हणजे सल्ला खरं तर खूप महत्त्वाचा आहे यामध्ये देखील। हो, ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना त्या गोष्टी मायन्यूट गोष्टी असतात, त्याचा आपण व्यवस्थित स्टडी केला की पी रेशो काय आहे, EPS काय, इक्विटी पर शेअर काय मिळतो, हे जर माहिती असेल आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केली ना तर आपल्याला नक्की फायदा होईल। चांगल्या स्क्रिप्ट नक्की शोधून काढता येतात। पुढचा फोन आपण घेऊयात। परळीहून आहेत अनिल मुंडे यांचा। अनिल, प्रश्न विचारा। हॅलो, हा बोला। मॅडम, मला म्युच्युअल फंड बद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती आणि चाइल्डच्या बद्दल जे काय भविष्यात गुंतवणूक आहे त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती पाहिजे होती। लहान मुलांसाठी कशी गुंतवणूक करावी आणि म्युच्युअल फंड्स मध्ये कशी गुंतवणूक? म्युच्युअल फंडचे पहिल्यांदा प्रकार असतात ना, म्युच्युअल फंडमध्ये 3 ऑप्शन्स येतात। एक इक्विटी रिलेटेड आपण गुंतवणूक करू शकतो, एक डेट रिलेटेड करू शकतो आणि लिक्विड रिलेटेड करू शकतो। इक्विटी रिलेटेड जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये हा चाइल्ड एज्युकेशनच्या रिलेटेड काही स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये आता चिल्ड्रन्स कॉलेज करिअर फंड म्हणून एक स्कीम आहे, त्याच्यानंतर की ज्याच्यामध्ये बॅलन्स फंड असेल थोडासा,
अशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो की जिथे 18व्या वर्षी 21व्या वर्षी मुलांच्या एज्युकेशनच्या वेळी पैसे मिळतील. आणि हे करताना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो ऑप्शन घेऊन केले तर गुंतवणूक पण आपण छोट्या छोट्या टप्प्यामध्ये करू शकतो आणि चांगलं रिटर्न मिळू शकतो. आणि म्युच्युअल फंड्स बद्दल काय सांगाल? म्युच्युअल फंड हा जो ऑप्शन असतो, आता ज्या आधीच आपला प्रश्न होता ज्याच्यात विचारते की मी डीमॅट अकाउंट काढले आणि मी कुठचे शेअर्स घेऊ आणि कसे घेऊ. शेअर्स मार्केटमध्ये जे आपण गुंतवणूक करत असतो ना तर 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. मी कुठचा शेअर्स घ्यायचा, किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा, काय रेटला घ्यायचा, ओके, कुठच्या बेस्ट रेटला तो मी विकला पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये विकला पाहिजे, प्रॉफिट किती बुक केलं पाहिजे. आणि हे सगळं जर मला माहिती असेल ना तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक टाइम असावा लागतो की मी ह्याच्यासाठी कुठेतरी व्यवस्थित मार्केट जे चालू असतं सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत त्या वेळेमध्ये मी हे स्टडी करू शकेन. किंवा मला त्याच्यात इंटरेस्ट असावा लागतो की त्या रिलेटेडचं माझं वाचन असेल आणि मी त्याचा व्यवस्थित आढावा घेतलेला असेल. हे जर मला शक्य नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये ही गोष्ट फंड मॅनेजर करत असतो. फंड मॅनेजरची टीम असते, त्यांची ॲडव्हायझरी कमिटी असते, त्यांची रिसर्च टीम असते. कुठचे स्टॉक्स घ्यावेत, कुठचे स्टॉक्स कधी घ्यावेत, कधी विकावेत, कधी प्रॉफिट बुक करावं, कधी लिक्विडमध्ये यावं, कधी डेटमध्ये यावं, हे सगळे डिसिजन ते घेतात. त्या म्युच्युअल फंडमधली जी गुंतवणूक असते ते डायरेक्ट इक्विटीपेक्षा थोडी सेफ असते. अच्छा, पुढचा फोन आहे लातूरहून गजानन चव्हाण यांना काही विचारायचं आहे. गजानन, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर. हा बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. हा, मला प्रश्न विचारायचं होतं की जी LIC आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मी काम करतो. सर मला असं विचारायचं होतं, पोस्टल लाईफ इन्शुरन्स बरं की LIC ची पॉलिसी बरं? 20-20 लाखाच्या पॉलिसी काढलेल्या आहेत PLI, कोणतं चांगलं पडेल सर? पहिली गोष्ट, तुम्ही ज्या हा प्रश्न विचारत आहे ना, LICच्या पण बऱ्याच गुंतवणुकीच्या स्कीम्स असतात आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या पण विविध स्कीम आहेत. कुठचंही LIC चांगलं किंवा पोस्टल इन्शुरन्स चांगलं हे सांगणं कठीण असेल. त्या पोस्टल इन्शुरन्सची कुठची स्कीम चांगली किंवा LICची कुठची स्कीम चांगली हे आपण ठरवू शकतो. पहिल्यांदा तुम्ही ज्या इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करता ती कुठच्या नीडसाठी करताय, इन्शुरन्स म्हणून करताय का इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही फायदे तुम्हाला घ्यायचे आहेत, ह्याच्यावरती ह्या स्कीम्स ठरतात. त्यामुळे ना ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही डिटेल स्टडी करून हा जर प्रश्न जर कशासाठी समजून घेतला असता तर मी तर चांगलं उत्तर देऊ शकलो असतो. मार्गदर्शन खरं तर घ्यायला पाहिजे या विषयावर. पोस्टल इन्शुरन्स मध्ये काही स्कीम खरंच चांगल्या आहेत, पण हे करताना खरोखर तुमची गरज आहे की नाही हे मला कळत नाही, त्यामुळे मी सांगू नाही शकत. बरोबर. पुढचा फोन बीडहून आहे अशोक मुंडे यांचा. अशोकजी, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मी बीडहून बोलतो, दारूरहून. माझा प्रश्न असा आहे, समजा मी कर्मचारी समजा, तर मुलांसाठी समजा आपल्याला 4-5 लाख रुपये गुंतवणूक करायची भविष्यात, समजा आपल्याला एकदम लागणारे असतात, तर मग ते कसे गुंतवायचे? म्हणजे बँकेत FD करायचं की कशात करायचं? बहुतेक सगळ्या मध्यमवर्गीयांना पडणारा प्रश्न आहे की मुलांसाठी गुंतवणूक कशी करायची. मुलांसाठीच्या गुंतवणूक करायच्या. आता तुम्ही जर हल्ली बघितलं असेल की गेल्या ना 6 महिन्यामध्ये ना बरेच गुंतवणुकीच्या रिलेटेडचे सल्ला देणाऱ्या मीटिंग्स अरेंज केल्या गेल्या होत्या. ह्याच्यामध्ये काय होतं ना की जो भारतीय गुंतवणूकदार आहे तो मॅक्झिमम ना बँकांवरती आणि फिक्स इंटरेस्ट स्कीम्सवरती डिपेंड असतो. जेव्हा मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP जर करू केल्या आपण आणि SIPचे जे रिटर्न्स असतात ते टॅक्स फ्री असतात. तुम्हाला रफली 12 ते 15% रिटर्न्स मिळतात. ठराविक वेळी तुम्ही पैसे काढून घेऊ शकता, त्यासाठी कुठची पेनल्टी नसते. मध्ये गुंतवणूक थांबवू शकता, एका स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये शिफ्ट होऊ शकता. तर शक्यतो या गुंतवणूक SIP रिलेटेड केल्यात तर जास्त फायदा होऊ शकतो. म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये करायला पाहिजे. बर. पुढचा फोन आहे गोंदियाहून अरविंद बर्डे यांचा. अरविंद, प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी बर्डे बोलतो. नमस्कार. हा, माझं टर्म इन्शुरन्स आहे सर. आणि टर्म इन्शुरन्सचा जो अमाऊंट आहे, समजा 10 लाखाची माझी पॉलिसी आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे सर? टर्म इन्शुरन्समध्ये तुमच्या इन्शुरन्सची नीड तुम्ही कव्हर करताय, ओके. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बरं वाईट झालं तर फॅमिलीला हा 10 लाखाची जी रक्कम आहे ती मिळणार आहे. पण इन्व्हेस्टमेंट तुमच्या कुठच्या गरजेसाठी करताय, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी करताय, तुमच्या मिसेसच्या सिक्युरिटीसाठी करताय, तर त्याच्यावरती वेगवेगळ्या स्कीम्स डिपेंड केल्या जातात. अजून एक हा प्रश्नाच्या रिलेटेड असेल तर गव्हर्नमेंटची पण आता एक नवी स्कीम आली आहे ज्याच्यात टर्म इन्शुरन्स आहे. कमीत कमी पैशामध्ये हा टर्म इन्शुरन्स तुम्ही करू शकत असता. 330 रुपये भरून महिन्याला तुम्ही 2 लाखाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. त्याची माहिती तुम्हाला बँकेत मिळू शकते. नक्कीच. पुढचा फोन आपण घेतोय जळगावहून आहे कीर्तिकुमार चौल यांचा. कीर्तिकुमारजी, प्रश्न विचारा.
हॅलो. हा बोला. हा मी एक छोटा गुंतवणूकदार आहे हा आणि मला माझ्या मिळणाऱ्या ज्या निवृत्ती मधून जे मिळणार आहे रक्कम, ती रक्कम मी एकाच्या नावाने ठेवावी का कुटुंबातल्या पत्नीच्या आणि मुलांच्या नावाने आर्थिक गुंतवणूक करावी आणि जेणेकरून मला कर विरहित ती रक्कम वापरता येईल बा, असा मला सल्ला द्यायला. अच्छा, पहिली गोष्ट आहे ना ती गुंतवणूक करताना शक्यतो जॉईंट नावावर करावी, तुमच्या आणि पत्नीच्या नावावर करावी आणि मुलांना नॉमिनी ठेवावं. तुम्ही कर लागू नये असं जे म्हणत होतात त्याच्यासाठी असं असतं की मिसेसच्या नावाने जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला कर लागणार नाही असं नसतं. क्लबिंग सेक्शनमध्ये तुमचे इन्कम जर मिसेसच्या नावाने गुंतवली असेल तर त्याच्यावरचा इंटरेस्ट असतो तो तुमच्याच हातात टॅक्सेबल असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना टॅक्स फ्री रिटर्न देणाऱ्या काही बॅलन्स फंडच्या स्कीम्स असतात, त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला क्वार्टरली डिव्हिडंड येतील आणि तुम्हाला ते टॅक्स फ्री रिटर्न्स मिळू शकतात. खूप महत्त्वाच्या टिप्स देताय सर तुम्ही. पुढचा फोन आहे ठाण्याहून नितीन मगदूम यांचा. नितीनजी प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार, मी नितीन मगदूम बोलतो ठाण्यावरून. हा बोला. मॅडम, माझं वय आता 38 वर्ष आहे आणि माझ्या बाळाचं वय 1 वर्ष आहे. तर मला माझ्या बाळाच्या शिक्षणासाठी सेव्हिंग करायची तर ते कशा प्रकारे केली पाहिजे सेव्हिंग? मी SBIचं ते स्मार्ट स्कॉलर म्हणून एक त्याची माहिती काढली, तर ते मला बरं पडेल का? कशा प्रकारे सेव्हिंग करावी हे मला मार्गदर्शन भेटलं तर बरं. बाळासाठी जेव्हा तुम्ही गुंतवणूक करताय असं म्हणताय ना, तर बाळाच्या एज्युकेशनसाठी आता तो जेव्हा 16 वर्षाचा होईल तुमचा मुलगा किंवा मुलगी जे आहे तो, त्याच्यानंतर त्याचा एज्युकेशनचा खर्च सुरू होतो. तेव्हा तुमचं बाळ 12वीत असेल, 12वी नंतर मॅक्झिमम खर्च असतो आणि त्याच्यासाठी जेव्हा गुंतवणूक करता ते असं असलं पाहिजे की इफ एनिथिंग हॅपन बॅड तर तेवढे अमाऊंटचा इन्शुरन्स कर तुमचा असला पाहिजे. तो तुम्ही टर्म इन्शुरन्सद्वारे करू शकता आणि बाकीची जी गुंतवणूक असते ते तुम्ही म्युच्युअल फंडच्या SIP आणि डेट रिलेटेड स्कीम्स ह्याचं मिक्सचर करून करू शकता की ज्याच्यातनं हे रिटर्न्स त्याच्या 16व्या, 18व्या, 20व्या वर्षी येतील असं असू शकतं. सर पुढचा फोन आपण घेऊयात. सोलापूरहून आहे बाळासाहेब शेटे यांचा. बाळासाहेब प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. कोणेरीहून बोलतोय मी, बाळासाहेब शेटे. हा बोला. मुलांसाठी आर्थिक नियोजन कसं करायचं? आताच आपण याविषयीचं आताच तुम्हाला त्याच्याबद्दल बोलतो की मुलांच्यासाठी आर्थिक नियोजन करायचं असेल तर मुलांना कुठच्या टप्प्यात कधी पैसे हवेत त्याचा एक आढावा घ्यावा लागतो. मुलं भारतात शिकणार का भारताबाहेर शिकणार त्याचा एक आढावा घ्यावा लागतो. त्याच्यासाठी अंदाजे आता लागणारा जो खर्च आहे तो काढून त्याच्यावरती इन्फ्लेशन काय लागू शकतं हा विचार करून त्यावेळेचे पैसे कॅल्क्युलेट करावे लागतात आणि त्या लागणाऱ्या पैशांसाठी आता गुंतवणूक करण्याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन स्टडी करून जर गुंतवणूक केली तर जास्त चांगलं होईल. त्या रिलेटेड करताना इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट स्कीम्स ह्याचं कॉम्बिनेशन करून केलं तर चांगलं होईल. नक्कीच सर. आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि खूप छान तुम्ही खरं तर मार्गदर्शन करताय. पण आपण टॉक टाईममध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी जर तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर आमचा नंबर एकदा पुन्हा लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266899263. मनी टॉक टाईममध्ये आज आपण आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याविषयी बोलतोय आणि नितीन वटे आपल्याला मार्गदर्शन करतायत. एक फोन आहे आपल्याला मुंबईहून हेमंत कदम यांचा. हेमंत प्रश्न विचारा. हाय, मी हेमंत कदम बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड जे आहे जे बँक आपल्याकडून घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते, ओके, आणि जर प्रॉफिट जर झालं तर बँकेचं काहीतरी सम पर्सेंट त्यांचं कमिशन असतं आणि रिमेनिंग पर्सेंट आपलं प्रॉफिट असतं, ओके, आणि जर लॉस जर झाला तर 100% कस्टमरचा लॉस असतो. तर असं कसं समजायचं की 100% लॉसच झाले? तर बँक चुकीचं पण सांगू शकते ना की तुम्हाला लॉस झालेला आहे पण फायदा पण झालेला असेल. हेमंत, कसं असतं ना की ह्याच्यामध्ये ना तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा करतो. म्युच्युअल फंडच्या ज्या काही गुंतवणुकी असतात त्या सेबीच्या अंडर येतात. सेबीच्या गाईडलाईन्स फार स्ट्रॉंग असतात. म्युच्युअल फंड एक 2% वरती चार्जेस लावू शकत नाही गुंतवणूक मॅनेज करण्याच्या. त्यामुळे त्याच्यात होणारा प्रॉफिट आणि त्याचा लॉस हा पूर्णपणे तुमचं इन्व्हेस्टरचाच असतो आणि इन्व्हेस्टरला त्याचे रिटर्न असतात. त्यातले त्याच्या व्यतिरिक्त पैसे ते कापून घेऊ शकत नसतात.
पुढचा फोन आहे पुण्याहून योगेश भोसले यांचा. योगेश, प्रश्न विचारा. नमस्कार हॅलो. हा बोला. हा, मला असं विचारायचं आहे की ज्यांना 10-12 हजार पेमेंट आहे आताच्या काळात, तर त्यामध्ये घर कसं चालवायचं हे सगळं नियोजन होतं ना, म्हणजे ते करता येत नाही. तर ते मला की साहेबांनी जरा नीट हे करायला सांगायला पाहिजे की आजकाल बरेचसे बेरोजगार आहेत मुलं हे नाही का, की कमी पगार असतो ना, त्यामुळे त्यांनी जरा थोडं हे सांगा आम्हाला की कसं त्यांनी ते नियोजन करायचं कुटुंबाचं. आर्थिक नियोजन कसं करायचं, कारण अनेक वेळा बोललं जातं की आधी नियोजन करा आणि मग खर्च करा, पण इतका कमी जर पगार असेल तर कसं नियोजन करायचं? जेव्हा कमी पगार असतो ना तेव्हा बऱ्याचशा चांगल्या नव्या स्कीम्स आलेल्या आहेत. आता रिसेंटली पण गव्हर्नमेंटने काही स्कीम्स अनाऊन्स केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की ना फक्त 12 रुपये भरून ना तुम्ही तुमचं 2 लाखापर्यंत पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्सचं कव्हर घेऊ शकता. पंतप्रधानांनी आता पंतप्रधानांनी ज्या नव्या योजना काढल्या त्याच्यामध्ये जीवन आधार पंतप्रधान आधार स्कीम म्हणून आहे. त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये 12 रुपये दर महिन्याला भरून 2 लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी त्यांची जीवन ज्योती म्हणून एक स्कीम काढली, त्याच्यामध्ये 330 रुपये दर महिन्याला भरून 2 लाखापर्यंत टर्म इन्शुरन्सचं कव्हर घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये अजून एक त्यांनी एक रिसेंटली आता पेन्शन स्कीम एक अनाऊन्स केली त्यांनी, की त्याच्यामध्ये असं आहे की 100 रुपयापासून महिन्याला 1000 रुपयापर्यंत दर महिन्याला गुंतवणूक करू शकतो. आणि ही जी गुंतवणूक आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट जर आपण 100 रुपये भरत असो तर 1200 रुपयावरती 1000 रुपये सबसिडी देते. त्याच्यावरती इंटरेस्ट आणि कॅल्क्युलेट करून आपल्याला त्याच्यावर पेन्शन मिळतं. 50 वर्षांत त्याच्यातले पाहिजे तर 60% पैसे काढून घेऊ शकतात. अशा ज्या स्कीम्स नव्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कमी कॉस्टमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तशा स्कीमचा ह्या इन्कम ग्रुपमधील लोकांनी फायदा घेतला पाहिजे. आणि हे करताना पहिल्यांदाही कधी गुंतवणूक करताना फॅमिलीला असलेलं इन्शुरन्स कव्हर, त्याच्यानंतर त्यांना जर मेडिकलसाठी काही खर्च असेल तर त्या रिलेटेडचं कव्हर, आणि मग कधी कंटिंजन्सी आणि इतर गोलसाठी लागणाऱ्या नीडसाठी आपण विचार करू शकतो. नक्कीच. पुढचा फोन आहे मुंबईहून प्रसाद पावसकर यांचा. प्रसाद, प्रश्न विचारा. सर, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये अनेक स्कीम्स आहेत, त्यामधले प्रत्येकाचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत, तर ते रिटर्न्स कशाच्या आधारे येतात एक. आणि दुसरी गोष्ट, चाइल्डच्या पण ज्या म्युच्युअल फंड्स आहेत तर चिल्ड्रन्स म्युच्युअल फंड मध्ये गुंतवावं की डायरेक्ट इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवावं? पहिली गोष्ट ना, रिटर्न्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतात त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर असं असतं की ज्या स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करतात त्यांनी कुठच्या स्कीममध्ये गुंतवणूक करायचं हे आधीच ठरलेलं असतं, की त्या कुठच्या स्कीम्स आहेत, की ज्या बॅलन्स स्कीम्स आहेत, की ज्या डेट आणि इक्विटीच्या कॉम्बिनेशनमधल्या स्कीम्स आहेत, किंवा त्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये लार्ज कॅप शेअर्स आहेत, की ज्या सेक्टरल फंड असतील की बँकिंग सेक्टरच्याच स्कीम शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणार, हे आधी ठरलेलं असतं. त्या कंपन्यांचा जो परफॉर्मन्स असतो, त्यांनी दिलेला डिव्हिडंड, त्यांनी दिलेलं त्यांच्या शेअरची वाढलेली किंमत, ह्याच्यावरती NAV डिसाईड होतो. आणि ह्याच्यातला जो काही फरक असतो त्याच्यावरती NAVची कॉस्ट ठरते, आणि NAV मधला जो डिफरन्स असतो आणि आलेलं डिव्हिडंड असतं त्याच्यावरती त्या स्कीमचा रिटर्न्स ठरतो. तर ते करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टॅटिस्टिकली गेल्या 3 वर्ष 5 वर्षात अवेलेबल असतात. ह्या जर आपण स्टडी केल्या आणि इन्व्हेस्टमेंट केली तर जास्त चांगलं होईल. आणि चिल्ड्रन्स रिलेटेड स्कीम करताना इक्विटी आणि वेगळ्या अशा नसतात, चिल्ड्रन्स रिलेटेड इक्विटी स्कीम पण असतात आणि बॅलन्स फंड पण असतात, तर त्याप्रमाणे डेट्स फंड पण असतात. तर त्यामुळे चिल्ड्रन रिलेटेड नीड समजून आपण स्कीम चूज केली पाहिजे. पुढचा फोन आहे नवी मुंबईहून संभाजी साळुंखे यांचा. संभाजी, प्रश्न विचारा. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की आम्ही हे आहे ना, विजया बँकेचे शेअर्स घेतलेले 10 वर्ष 7-8 वर्षाच्या पाठीमागं 100, ते शेअर्स काय आहेत की नाही, ते शेअर्स हेच होत नाहीयेत, आपलं काय परतावा मिळत नाही, काय पैसे मिळत नाहीत, काय नाही, काही तर डिव्हिडंड मिळायला पाहिजे ना. तुमचा प्रश्न काय आहे? आमचा प्रश्न आहे, विजया बँकेचे जे शेअर्स आहेत आमचे 100, त्या शेअर्सचे काही परतावा मिळत नाहीत, म्हणजे त्याचा डिव्हिडंड काहीच मिळत नाही, त्यासाठी काय करावं लागेल? पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही शेअर्स घेता त्या शेअर्सना, हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मी ज्या शेअर्सची गुंतवणूक करतो तेव्हा मी का केली हे मला पहिलं कळलं पाहिजे. मला एखाद्याने सांगितलं असेल मित्रांनी आणि मी केली असेल, किंवा मला माझ्या बाजूच्यानी केली म्हणून मी केली असेल तर नाही केली पाहिजे. मला बँकेत गेलो, बँकेतल्या लोकांनी सांगितलं की माझ्या बँकेचे शेअर्स घे म्हणून केली, म्हणून तर तशी केली असेल तर असा शॉक बसू शकतो.
तर पहिली गोष्ट, जर त्याच्यात मिळत नसेल तर बऱ्याच चांगल्या स्कीम्स आहेत. बँकिंग सेक्टर थोडंसं गेले 2 वर्ष वीक चालले, त्यामुळे बँकिंग रिलेटेडच्या शेअर्समध्ये चांगला परतावा नाही मिळते. पण ह्याच्याऐवजी जर आपण FMCG जे असतात, फास्ट मुव्हिंग गुड्स असतात, त्या रिलेटेड कुठच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर त्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. नक्कीच. आणखीही आपल्याला बोलायचे महत्त्वाच्या याच विषयावरचे काही आणखी मुद्दे जाणून घ्यायचे, पण इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये परत भेटूया. मनी टॉक टाइम मध्ये आपण आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या विषयावर बोलतोय. नितीन वेटे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, खरं तर म्हणजे हा खूप मोठा विषय आहे, पण काय सांगाल, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहे. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याचा ताळमेळ कसा घालायचा? मी तर तुम्हाला हे सांगेन की आता जेव्हा गुंतवणूक करतो, आता पूर्वीसारखं नाही आहे की गुंतवणुकीचे ऑप्शन्स त्यावेळी कमी होते. मी LIC मध्येच करायचो, PPF मध्ये करायचो, NSE मध्ये करायचो. आता बरेच ऑप्शन आहेत. त्यामुळे आता जर गुंतवणूक करायची असेल तर पहिलं मी समजून घेतलं पाहिजे की मला ही गुंतवणूक का करावी लागते, माझ्या नीड्स काय आहेत, कुठच्या गरजा आहेत. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या गरजा असतात. एक मी अवॉइड करू शकतो, एक अवॉइड करू शकत नाही. अवॉइड न करणाऱ्या गरजा म्हणजे मला मुलांचं एज्युकेशन करायचं असेल, माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल तर ते मी अवॉइड नाही करू शकत. त्या रिलेटेडची गुंतवणूक वेगळी असते. आणि मला जर घरात फर्निचर करायचं असेल, रिनोव्हेशन करायचं असेल, नवी गाडी घ्यायची असेल, मला कुठेतरी मुलांना घेऊन फॉरेन टूर करायची असेल, ह्या गरजा मी 1-2 वर्ष इकडे तिकडे करू शकतो. पहिल्यांदा मला आयडेंटिफाय करायला पाहिजे माझ्या गरजा काय आहेत, ह्या गरजांसाठी लागणारा कालावधी काय, या कालावधीमध्ये इन्फ्लेशन काय असेल, आत्ताची त्याची प्राइस काय आहे, आता त्याची कॉस्ट काय येते आणि त्यावेळी त्याची कॉस्ट काय येईल. आणि ही कॉस्ट समजून घेतल्यानंतर त्याच्यासाठी मला महिन्याला पैसे किती बाजूला काढू शकतो, मी वर्षाला किती काढू शकतो, किंवा एकदम किती गुंतवणूक करू शकतो. ह्याच्यासाठी ऑप्शन्स, मला विविध ऑप्शन्स असतात. प्रत्येक ऑप्शन मी बँकेतच RD केली तर मला किती अमाऊंट महिन्याला बाजूला काढायला लागेल. मी जर म्युच्युअल फंड मध्ये केली तर मला किती करायला लागतील. मी कमोडिटीज मध्ये केली तर किती करायला लागतील. मी रिअल एस्टेट एखादा फ्लॅट घेतली, लँड घेतली तर किती करायला लागेल. ह्या प्रकारचं नियोजन आपण करू शकतो. जर या प्रकारे आढावा घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून जर गुंतवणूक केली तर फार चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता येईल. दुसरी गोष्ट, ही केल्यानंतर विसरून जाता कामा नये. दरवर्षी त्याचा आढावा घेतला पाहिजे तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंट बरोबर, की या केलेल्या गुंतवणुकी बरोबर चालल्या आहेत. अशाच प्रकारे गुंतवणूक आपण करायचं ठरलं होतं का, ह्याच्यात मला चेंज करायचं आहे. हे जर केलं असेल, जसे गाडीचे ओव्हरऑलिंग करतो, जसं घराला कलर काढतो, तसे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे पण एक सर्व्हिसिंग झाली पाहिजे आणि ती दरवर्षी करायला पाहिजे. हा मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो. नक्कीच. खूप महत्त्वाच्या टिप्स आणि खूप खरं तर साध्या छोट्या टिप्स तुम्ही दिलेल्या आहेत. आणि खूप खूप धन्यवाद आज या कार्यक्रमात आल्याबद्दल आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल. थँक्यू. आज मनी टॉक टाइम मध्ये आपण बोललोय आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या विषयाबद्दल. उद्या पुन्हा भेटणार टॉक टाइम मध्ये नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.